सोलापूर रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात नंदीध्वज व त्यास पेलणारे नंदीध्वज धारकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची पुनर्स्थापना करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रेल्वे प्रशासनाला निवेदन। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर आणि श्री सिद्धरामेश्वर यात्रा ही येथील प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेची साक्ष देत सुमारे 900 वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे। यात्रेच्या मिरवणुकीतील नंदीध्वज हे समस्त सोलापूरकरांसाठी श्रद्धेचे प्रतीक आहे। तीच बाब लक्षात घेऊन सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर या आधीच्या रेल्वे प्रशासनाने नंदीध्वज व त्यास पेलणारे नंदीध्वजधारक यांचा प्रतिकात्मक पुतळा मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागावर बसवला होता। परंतु रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाचे काम करताना हा पुतळा अडगळीत टाकल्यागत पार्किंगच्या जागेत एका कोपऱ्यात अत्यंत वाईट परिस्थिती ठेवल्याने त्याची विटंबना व विद्रुपीकरण होत आहे। त्यामुळे सिद्धेश्वर भक्त व सोलापूरकरांच्या भावना दुखण्याचे काम रेल्वे अधिकारी व प्रशासनाकडून होत आहे। याची वेळेत दखल न घेतल्यास जनभावनेचा उद्रेक होऊन असंतोष माजल्यास त्या सर्वस्वी रेल्वे अधिकारी व प्रशासन जबाबदार असेल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवारी दुपारी 3 वाजता रेल्वे प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून दिले आहे। याबाबत जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरे, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक अंशुमाळी कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। यावेळी शरणराज केंगनाळकर, शशिकांत बिराजदार, दत्ता माने, राम वाकसे, बंटी केळमकर, उज्ज्वल दीक्षित, खांडेकर मामा, बाळासाहेब गायकवाड, युवती सेना प्रमुख पूजा खंदारे, पूजा धोत्रे, शहर प्रमुख ज्योती पुजारी, अमित भोसले, जरगेश मुल्ला, सुधीर संगेपांग, बाना मस्के, दत्तात्रय रसन भैरे आदी उपस्थित होते। सांगू इच्छितो की सोलापूर रेल्वे स्टेशन आणि इतर अजून 11 रेल्वे स्टेशनवर अमृत भारत स्टेशन डेव्हलपमेंट अंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत। या विकास कामांमध्ये हे जे शिल्प होतं नंदीश्वर शिल्प जे नंदीध्वज शिल्प दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलेलं आहे, तरी प्रशासन लवकरात लवकर चांगली जागा बघून याला दर्शनी भागात ठेवण्याचा प्रयत्न करेल असं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूरच्या या रेल्वे प्रशासनाला एक निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथे आलो आहोत। रेल्वे प्रवेशद्वाराजवळ सोलापूरच्या ग्रामदैवताचं एक प्रतिकृती सिद्धरामेश्वर काठीची जी यात्रा असते त्या यात्रेचं एक प्रतिकृती लावण्यात आलेलं होतं। ते अतिशय चांगल्या पद्धतीनं लावण्यात आलेलं होतं, परंतु गेले अनेक दिवस आम्ही पाहतोय की ही प्रतिकृती पूर्णपणे काढून एका अडगळीत टाकल्यासारखं एका कोपऱ्यात टाकलेल्या आहेत। त्याची विटंबना मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे आणि सिद्धेश्वर भक्त आणि शिवसैनिकांना ही जी विटंबना आहे ती विटंबना आम्ही सहन करू शकत नाही। याच्या विरोधात आम्ही या रेल बाबूंना, या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलोय। त्वरित त्या प्रतिकृतीकडे लक्ष द्या आणि पुनर्स्थापित करा। असं पुनर्स्थापित करा की एक ग्रामदैवत आहे, हे ग्रामदैवत आहे, सिद्धरामेश्वरांचे भक्त आहेत, शिवसैनिक आहेत, हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये या सिद्धेश्वर यात्रेमध्ये सामील होतात। या सर्व यात्रेमध्ये सामील होणाऱ्या भविष्यामध्ये होणाऱ्या सर्व या भक्तांच्या भावना दुखावल्या असल्यामुळं प्रशासनानं त्वरित त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्याची पुनर्स्थापना योग्य स्वरूपात चांगल्या रीतीनं प्रवेशद्वाराजवळच करावं। आणि जर लवकरात लवकर हे जर नाही केलं तर आम्ही मात्र त्यांना आंदोलनाला त्यांनी सामोरे जावं। जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याच्यानंतर त्याला पूर्णपणे रेल प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देतोय। तर महाराज नंदीध्वजाची जी प्रतिकृती आहे, ज्या रेल्वे जिथं आपण प्रवेश करतो त्या मुख्य ठिकाणी न लावता इतर ठिकाणी लावल्यामुळं त्याचं पावित्र्य नष्ट होत आहे। की आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असो त्या आमचे सर्व पदाधिकारी आम्ही तिथं जाऊन त्या प्रत्येक ठिकाणी निरीक्षण केलं, परंतु ती प्रतिकृती जे आमचं दैवत आहे ते दैवाची जागा अपवित्र आहे। लोक तिथं कचरा टाकलेले आहेत, घाण टाकलेले आहेत। अशा ठिकाणी जर नंदीध्वजाची प्रतिकृती लावली तर हजारो भक्तांच्या भावना दुखावतील। त्याच्या निषेधार्थ रेल्वे प्रशासनाला जागा करण्यासाठी या रेल्वेच्या DRMला शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत। भविष्यात जर जागा नाही बदलली तर या DRMला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं योग्य पद्धतीने समाचार घेतला जाईल।